बोला. मौसमी जैन, पुणे. हं, हं. पूज्यश्री, त्या दखल देण्याबाबत विचारायचे होते. म्हणजे रोजच्या आयुष्यात थोडीशी दखल दिली जाते, की आता टीव्ही नका बघू, खूप झालंय, किंवा लवकर उठायला सुरुवात करा, किंवा एवढे नका खाऊ, हे खा, ते खा. मग आता त्यालाही दखल म्हणायची का? हां. ते तुम्हाला तर कोणी म्हटलं, की तुम्ही 4-4 पोळ्या खाता, एकच खा, तर काय वाटेल तुम्हाला? पण पूज्यश्री, ते आरोग्यासाठी किंवा टाईम टेबल राखण्यासाठी बोलावं तर नाही, नाही. लागतं ना? पण आग्रह धरू नका. बघा, इन्फॉर्मेशन द्या. बघा, असं कराल तर चांगलं आहे. सॅलड थोडं खा, तेही चांगलं आहे. फळं खाल तर चांगलं आहे. हे कमी खाल तर चांगलं आहे. इन्फॉर्मेशन द्यायची, आग्रह नाही नाही, धरायचा. तशा तर चुका काहीतरी होतच असतात ना, सातत्याने होतच असतात. म्हणजे बघा, रात्री उशिरा झोपताय, सकाळी उशिरा उठताय, सारखेच वेळापत्रक चुकते, मग डोक्यात काहीतरी डोकं दुखतंय, मग ते सारं बोलण्यातून बाहेर पडतं आणि असे काहीतरी होणारच ना, तर ती दखल होईल. हो, दखलच आहे. आग्रही राहू नका. आग्रहाला दखल म्हटलंच आहे. इन्फॉर्मेशन द्या. बघा, माझी इच्छा आहे किंवा मला माझा असा सल्ला आहे, की असं कराल तर तुम्हाला शांती लाभेल. आणि एवढं समजून घ्या, आजकालची मुलं लेट नाईट जागली तरी बरोबर, लेट उठली तरी बरोबर. त्याला सांगायचं, तुझं शेड्यूल तूच मेंटेन कर. मी तुला सांगितल्यावर मेंटेन करणार, की आपण मेंटेन करणार आहेस? मी माझ्या हिशोबाने करेन म्हणाला तर बोलणं बंद करा. बरं. लेट झाले तर त्याचं ऑफिसमधले किंवा कॉलेजमधले रागावतील त्याला. आणि पूज्यश्री, कपटाबाबत ना एक गोष्ट विचारायची होती, की लहान-सहान गोष्टीमध्ये कित्येकदा थोडंसं इकडे-तिकडे बोलावं लागतं, की जर आता हे लाडू जास्त खाल्ले, आता हे लाडू तरी असे होत नाहीये, आता नका खाऊ, तर आपल्याला कपट म्हणता येईल का? हो, कपटच म्हणायचं. आणि मुलांवर जो मोह आहे त्यामुळे ॲडजस्टमेंट करण्यासाठी त्यांच्याशी आपण खोटं बोलतो, पण त्यांच्या हे लक्षात येतं सगळं. तुम्ही जर इकडे तिकडे असाल, रूममधून बाहेर पडाल, तेव्हा हळूच चेक करतील, आई खोटं बोलली, पकडतील तुम्हाला ते. नाही का, म्हणजे कित्येकदा जेव्हा शाळेची वेळ झालेली असते आणि आपण म्हणतो 5 मिनिटंसुद्धा नाही आहेत आणि पळा आता, खरे तर ती असतात, पण ती किती वेळेवर जावे वर्षाची मुलं म्हणून आहेत? मग एक 12 वर्षाचा आणि एक 16 वर्षाचा आहे. अजूनही लहानच आहेत ना. हां? अजून किती आपण त्यांना एका कपात किती साखर विरघळणार गोड होण्यासाठी? 12 चमचे? नाही, 1 चमचा. 25 चमचे? 1 चमचा. मग मुलांना किती वेळा समजावणार? एखाद वेळेस समजावून सोडून द्यायचं. प्रेमाने व्यवहार करा. रागावणं किंवा आग्रही राहणं आपले कसं आहे, की आपली अपेक्षा, माझा मुलगा इंजिनियर व्हावा, माझा मुलगा डॉक्टर व्हावा, मुलगा खूप हुशार बनावा. ओव्हर अपेक्षा ठेवूच नका. नॉर्मॅलिटी ठेवा. त्याची कपॅसिटी काय आहे? 10 लिटरचं भांडं असेल, त्यात 25 लिटर टाकलं तर काय होईल? ओतू जाईल. त्यानंतर भांड्याला मारलं, तुला एवढं दिलं, तू तोडून टाकलं सगळं, तू बाहेर फेकलं सगळं, तुला सांभाळता येत नाही. अरे, त्याची कपॅसिटी समजून घ्या. त्याची कपॅसिटी आहे 10ची, म्हणून 8च ओतायला हवं होतं. आणि चांगले त्याच्या कपॅसिटीप्रमाणे व्यवहार म्हणजे करा. ते छोटंसं कपटच झालं ना. लहानसं कपटही झालं आणि मोहामुळेच हे झालं आहे. त्यांची हेल्थ चांगली राहण्यासाठी करतोय आपण, आपल्या सुखासाठी नाही. तरी त्यातही त्यांना जेवढं आपण निखळ सत्य सांगू ना, तेवढं ते उत्तम. म्हणजे रोज अर्धं खायचं किंवा 1 लाडू खायचा, असा व्यवहार ठेवायचा. तुझंही आरोग्य चांगलं राहील. आणि कधी 2 खाल्लेस तर तुम्ही छोटे छोटे लाडू बनवायचे, त्याला समाधान वाटेल, मी 2 आणि खाल्ले. पूज्यश्री, ते सुद्धा एक एक कशाचं खूप मोठं कारण होतं, की मुलं ना संध्याकाळी झोपून जातात आणि संध्याकाळी सांगते त्यांना, आता झोपू नका, दुपारी झोपा किंवा रात्री लवकर झोपा, तर ती संध्याकाळी 5 वाजता झोपतात आणि त्यांना उठवायला गेलं की ती भांडायला लागतात, तू आम्हाला 5 वाजता का उठवतेस? तर मग अशा वेळी काय? नाही, त्याला समजवायचं, तुला लवकर उठवू का? बघा, ॲडजस्टमेंट तुम्ही कराल तर बघा, आता 5 वाजता झोपाल तर 7 वाजता उठाल, मग रात्री तुम्हाला झोप नाही येणार. रात्री उशिरा झोपाल लेट तर सकाळी उशिरा उठाल, मग उशिरा उठल्यामुळे तुमचा सारा प्रोग्राम डिस्टर्ब होईल. म्हणून थोडी ॲडजस्टमेंट करा. तू थकला असशील 10-15 मिनिटं तर 10-15 मिनिटं रिलॅक्स हो, पुन्हा जागा हो. पण झोपून जाशील तर रात्रीची झोप नाही येणार तुला. समजावून त्यांना सायंटिफिक एक्सप्लेनेशन द्या आणि शांतपणे समजावा. पूज्यश्री, कित्येकदा असं होतं की चला, ही लोकं आता मोठी आहेत, त्यांना समजेल, पण मला फाईल नंबर 1ला अशी भीती वाटते की लोक म्हणतील, बघा यांनी तर ही मुलांना काही शिकवलंच हाच नाही. आपला मोह आहे बघा आलाय. आई कशी आहे, शिकवतच नाही. आणि सगळ्या आया अशाच मानतात आणि एकमेकींच्या चुका काढत राहतात. आणि चांगलं झालं की मी मुलांना किती चांगले संस्कार दिले, बिघडला तर त्याला भेटलेले लोक चांगले नव्हते, संगत चांगली पण नव्हती. पूज्यश्री, फाईल नंबर 2 सुद्धा कधी कधी मला म्हणतात, तुम्ही सांगा ना, तुम्ही तर घरी असता, सांगा ना, शिकवा जरा. म्हणजे नाही, मी तर समजावते आणि हळूहळू समजेल त्यांना. असे बघा, एवढं
बोलतोय की तू हे नाही केलंस तर असं होईल, सगळं निगेटिव्हच जास्त बोलतो आपण. मग आणि चेक करा, तुम्ही लिस्ट बनवा कोणकोणती वाक्य बोललात, आणि निगेटिव्ह वाक्यांमुळे त्यांचं खच्चीकरण होतं आणि आपलंही नुकसान होतं. आणि त्याच्या मनात हे येतं की तू बोलतेस खूप, मी काहीही करणार नाही, मला ऐकायचंच नाही तुझं म्हणणं. आपले शब्द नुसतेच हवेत फुकट जातील आणि त्यांना एखाद वेळी समजावा आणि मायेची पाखर तशीच ठेवा. शिवाय शुद्धात्मा पहा, प्रार्थना करा, कर्तव्य पार पाडायचं, आग्रह नाही धरायचा, मोहाने काही नाही करायचं आहे. पूज्यश्री, मी मोहामुळे संसार चक्रात अडकले, आता मी काय करू? समभावने निकाल करायचा. आता अडकलाचा तर पूर्ण करायचं आहे. आणि आणि मागच्या वेळी आपलं पुण्यात सत्संग झाला होता, तेव्हा बुद्धीने विचार केला की 2 प्रश्न विचारण्यासाठी कोणती ट्रिक करू की ज्यामुळे 2 प्रश्न विचारता येतील. त्यावेळी तशीच एक ट्रिक मी वापरली आणि आपल्याला 2 प्रश्न विचारले. नंतर मला असे वाटले की मी कपट केले, म्हणून त्यासाठी मला क्षमा करावी आणि माझी कपटी वृत्ती निघून जावी पूर्णपणे, अशी शक्ती हो, द्यावी. जय सच्चिदानंद. उज्जैन चंद्रपूर. आताच आम्ही ट्रेनमधून येत होतो तेव्हा एक 19 वर्षांचा मुलगा खूप दारू प्यायला होता. बघून आम्हाला खूप दुःख झालं. तेव्हा आम्ही त्याला समजावलं. त्यानंतर तो खूप रडायला लागला. मग काय आम्ही आता त्याच्या आईवडिलांना हे सांगायचं का की त्यांच्या मुलाने चूक केली होती? तो ट्रेनमध्ये भेटला ना, हां मग निघून गेल्यानंतर हां त्याला आता काय की कधीतरी सांगायचं, टी व्हीवरचा प्रोग्राम बघ, तो टी व्हीवर कधी सत्संग आहे. कारण त्या आईवडिलांना सांगून एखाद वेळेस आईवडिलांना माहीत नसेल, आणि नसेल माहीत तर कळेल नंतर. त्याच्या लक्षात येत आहे की माझं चुकतं आहे, तर त्याला मार्ग दाखवायचा. ज्या देवाला मानतोस ना, देवी माता असेल, त्यांच्याकडे शक्ती माग आणि या कुसंगतीतून, व्यसनातून बाहेर पड, तुझं आयुष्य चांगलं बनेल, बाकी सोडून दे. आणि दादाजींची पुस्तकं वाचून पूज्यश्री माझ्यात एवढा फरक पडलाय की प्रत्येकात आमच्याकडून शुद्धात्मा बघितला जातो आणि कोणी आम्हाला मदत केली, काही केलं तरी माझ्याकडून खोटं बोलणं होतच नाही. आम्ही इकडे येण्याआधी अहमदाबादहून जेव्हा आम्ही या 3 तारखेला गेलो तेव्हा तिकडे गेल्यानंतर मित्राने आमच्याकडे 5,000 रुपये मागितले. मागचा 27 तारखेचा कार्यक्रम करून गेलो तेव्हा म्हणाला की 15 दिवसात परत करतो, पण 15 दिवसातही परत नाही दिले आणि शिवाय आता स्वतःचा मोबाईलसुद्धा स्विच ऑफ करून ठेवलाय त्याने. तशी ही तयारी ठेवायची. दादाजींनी सांगितलं आहे, पैशांचा व्यवहार महात्म्यांबरोबर करा किंवा कोणाही बरोबर करा, स्वतःची तयारी ठेवायची. काळ्या रुमालात पैसे बांधून समुद्रात फेकले तर परत मिळण्याचा चान्स आहे का? नाही. तसंच समजून घ्यायचं की परत मिळण्याचा चान्स नाही. ती तर जागृती असते. तयारी असेल बाकी तरच तयारी- द्यायचं. म्हणजे एवढे दिल्यानंतर मला परत मिळणार नाही तरी चालेल, नाही ते तर तशी तयारी ठेवा. ती तयारी तर- ठेवा आणि अपेक्षा ठेवाल त्याने परत करावेत, पण परत नाही आले तर मी वसूल करीन, असं असेल तर देणं बंद करा. एकदाच सांगा, बाबा तुला हवे असतील तर 1-2 वेळा घरी ये जेवायला, तुला नक्की जेवण मिळेल, मी देईन तुला, पैशांची मागणी करू नको, मी अडचणीत आहे. तसं तर बघता क्षणी पूज्यश्री आम्हाला समजलं होतं की परत नाही मिळणार. ज्या दिवशी परत मिळाले मग? तर आपले म्हणायचे आणि बरोबर नाहीच आहे. मिळाले तर ठीक आहे गेले म्हणायचे. तर मग- पण यानंतर आता कोणी कधी मागितले तर खोटं बोलून त्याला द्यायचे का नाही द्यायचे? आपली कपॅसिटी असेल आणि तुम्हाला वाटलं हे गेले तरी चालेल तर द्या, आणि त्याच्याकडून नाही आले तरी चालतील अशी भावना ठेवून समजून उमजून द्या. आणि वाटत असेल आपण देऊ नये तर नका देऊ. मग अपेक्षा असेल तर परत मिळावे, अडचण होईल तर नका नाही, देऊ. पण कोणी कधी विचारतं ना आपल्याकडे पैसे आहेत असतील बघा, तर द्या, खोटं बोलून त्याच्याबरोबर. बघा मला जरा प्रॉब्लेम आहे. असं खोटं म्हणजे असं सांगायचं की माझी अडचण आहे आणि मला ते पैसे हवेत, माझ्याकडून ॲडजस्टमेंट नाही होऊ शकणार, सॉरी, जय सच्चिदानंद. सांगू शकता. बोला जय सच्चिदानंद. बोला. पूज्यश्री, इतरांचे दोष दिसतात, मोक्ष मार्गावर जायचे आहे, मग कसे लवकरात लवकर सुटायचे? सुटका हवी आहे. इतरांचे दोष कोणाला दिसतात? फाईल नंबर 2, 3. हां, पण कोण बघतं दोष? सुवर्णा बघते. मग त्यांना पकडा. काय सुवर्णा का वाईट बघतेस? म्हणजे आधी तुम्ही तर वेगळ्या व्हा. सुवर्णा दोषी बघते आणि तुम्ही तिच्या विरोधात बसलायत. सुवर्णा हे चुकतंय असं नको करूस, प्रतिक्रमण कर. म्हणजे तुम्ही तर आधी वेगळे झालात, निर्दोष झालात. आता सुवर्णाचे दोष नष्ट झाले तर कायमची मुक्ती मिळेल. आणि त्यांच्यातील पॉझिटिव्ह पहा. पतीमध्ये काही पॉझिटिव्ह नाही आहे का? आहे ना. तर मग त्यांच्यातलं पॉझिटिव्ह पहा आणि पॉझिटिव्ह बघून मग त्यांच्यातलं जेवढं निगेटिव्ह आहे ते काढून टाका. दोषी बघू नका कोणालाही. ॲडजस्टमेंट करून व्यवहार पूर्ण करायचा आहे. जबाबदारी आहे, कर्तव्य आहे, आपण पूर्ण करूया व्यवहार. आणि आपली अपेक्षा पूर्ण नाही झाली की आपल्याला चुका दिसायला लागतात. म्हणजे आपण आधी आपल्या चुका सुधारू. समोरच्याला दुःख पोचवायचं नाही, दोष नाही पाहायचे त्यांचे.
हं. समजलं आता हे? हां. आणि 3 फाईलचेही जास्त दिसतात. मुलगी आहे की मुलगा? मुलगी आहे. मग आता हेच समजून घ्यायचं की आपलीच आवृत्ती आहे. आपल्यातली स्त्री प्रवृत्ती बघा आणि तिच्यातली स्त्री प्रवृत्ती पहा. हं. आणि ही स्त्री प्रवृत्ती समजून घेऊन मग मार्ग काढा. चुकांवर सतत आक्षेप घेत राहिलात तर लवकरच जेवढ्या आपण चुका काढत राहू मुलींच्या हां. तेवढी त्यांना आई आवडेनाशी होते. त्या बॉयफ्रेंड आवडायला लागेल नंतर. हां. घरापासून दूर राहील. हं. म्हणून आपण प्रेमाने राहायचं आणि चुका न काढता समजून काम करायचं आणि समजवायचं तरी आठवड्यातून एखाद वेळेस, महिन्यातून 2-4 वेळा केलं तरी खूप झालं. हं. दिवसातून 4-5 वेळा समजावत राहिला, तू हे कर, ते नाही करत, तुझं कसं होणार आता, तू असं करतेस. म्हणजे आपण तिला समजावत नसतो तर आपण तिला रागवत असतो. चुका दाखवत राहतो तर मग ती अपसेट होते. हां. दुसरं तुमच्याशी पुन्हा पुन्हा दोघांचे खटके सतत होत राहणार. बघा, हां. भांडण होतील. समजावून प्रेमाने बोला. सुरुवात तर अशीच करा की 1 महिना बोलणं बंदच ठेवायचं आहे. समजावून चालेल. काम करायचं आहे. हां. समजावून नाही सांगू शकत, काही चुका दिसत आहेत, त्या हां. दाखवण्याऐवजी मग मौन बाळगा. चुकांच्या बाबत गप्प राहा. सामान्य व्यवहार करा. बाळ चल, जेवण तयार आहे, तू हं. चल, तयार हो, जे काही चालू आहे अभ्यास तो पूर्ण कर आधी, हां. चल हे घे. बस एवढंच बोलायचं. बाकी चुका नाही दाखवायच्या. बघा, 1 महिन्याचा प्रयत्न करा. चालेल. मग तुम्हालाही शांती लाभेल, तिलाही शांती. चालेल. हं? जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. अनिता चनगोडे, दर्यापूर. हां. माझा भाऊ आहे, त्याचे सर्व्हायकलचे ऑपरेशन झाले आहे. त्याची तब्येत ठीक नसते, पण जेव्हा कधी औषधं तर चालू आहेत. जेव्हा कोणत्याही डॉक्टरला तो टीव्हीवर बघतो, त्याला असं वाटतं की डॉक्टरचं औषध घेऊन मला बरं वाटेल. मग त्या डॉक्टरचे औषध घेऊन बरे वाटेल. असा गोंधळ त्याचा उडत राहतो. विचार बदलतात आणि सत्संगाविषयी असे म्हणतो की माझी तब्येत बरी नसते, मी तिकडे गेलो तर कसं होईल. तरी आलेला आहे सत्संगाला. पण त्याच्यातली निगेटिव्हिटी आहे त्या तब्येतीविषयी, ती त्याच्यातून निघून जायला हवी. तर आता तरी समजावावे आपण. डॉक्टरच्या औषधाने बरं वाटतंय ना? हां. तर आता बघा, अंतरंगात आनंद राहिला तर सगळ्या प्रकारच्या यातना मिटतील. ही औषधं, डॉक्टर सगळं निमित्त आहेत, आपला हिशोब आहे. आपण ट्रीटमेंट सिन्सिअरली घेत राहायची आणि औषध जे लागू पडेल ते पूर्णपणे घेत राहायचं. आणि दुसरा उपाय हा करा, 10-15 मिनिटं असीम जय जयकार करा, आनंदाने राहायचा प्रयत्न करा, घरात आरती करा, असीम जय जयकार करा. आणि तब्येतीचा सारखा विचार केल्याने त्यात काही सुधारणा नाही होणार. पण योग्य प्रकारे सातत्याने औषधोपचार केलेत आणि 8-10 महिन्याने वाटलं की बरं वाटतं, मग कंटिन्यू करायचं. नसेल ठीक होत तर डॉक्टरशी बोलायचं की बघा, हवा तसा रिझल्ट येत नाही आहे, सुधारणा होत नाही, काय करू. म्हणजे असं हळूहळू सॉल्युशन काढायचं. आनंदी मन ठेवून सगळी दुःख मिटतात. दुःखांपासून मुक्ती आनंदानेच मिळते. आणि जेवढा क्रोध आला आहे, मोह आहे, मान आहे, लोभ आहे, मोह आहे, त्यामुळे उलट शरीरातल्या व्याधी वाढत जातात. कषाय जेवढे कमी होतील तेवढं शरीर निरोगी बनेल, मन निरोगी होईल, वाणी निकोप बनेल, देहही निरोगी बनेल. आम्ही वैष्णव परिवारातले आहोत. लहानपणापासूनच संतांविषयी वाचले आहे. कधी पाहिले नव्हते, पण आपल्याला बघताच असे वाटते की संतांचे दर्शन घेतले, तसा अनुभव आलाय. असेच वाटते आता. बरोबर आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. महेंद्र गौर, हां, बोला. माझ्या प्रश्नाचं उत्तर तर मिळालं मला, पण 5 आज्ञांचं पालन नाही होऊ शकत माझ्याकडून. हो, आता 5 आज्ञा रोज सकाळी निश्चय करायचा, 5 आज्ञांमध्ये राहायचा. आणि रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा चेक करायचं, कुठे कुठे 5 आज्ञांमध्ये चूकभूल झाली, पुन्हा सेट करायचं. आता पुढील साऱ्या दिवसात जेवढी माणसं भेटतील, बघा, जीवमात्रांना शुद्धात्मा स्वरूप पाहायचं आहे. असं सामायिक 10-15 मिनिटं करून शुद्धात्म्याचा प्रयोग करायचा. चला, इथे कोण कोण एकत्र आलेत, सगळ्यांना रियल दृष्टीने पाहायचं आहे. आता करता व्यवस्थित, मग कोणाकोणाला दोषी पाहिलं, कोणाला करता ठरवलं, पुन्हा रिसेट करा की संयोगाने केलं आहे, ते शुद्धात्मा आहेत, अकर्ता आहेत. प्रकृतीच्या व्यवहारात काहीही दोषी नाही आहे, संयोगाधीन सगळं, निमित्त आहे, निर्दोष आहे, फाईल आहे, समभावाने निकाल करायचा आहे. एक एक करून 5 आज्ञांचा वापर करा. कुठे विषमभाव झाला, क्रोध झाला आहे, मोह झाला आहे, अपमान झाला आहे, भोगवटा आला आहे, पुन्हा ज्ञान सेट करा.
जय अशी सच्चिदानंद. 5 आज्ञांची प्रॅक्टिस कराल तर मग दुसऱ्या दिवसापासून जरा पालन जास्त होऊ शकेल. पुन्हा रात्री झोपण्यापूर्वी सगळं सेट करा. तिसऱ्या दिवशी आणखी जास्त राहू शकाल. असं हळूहळू 2-3 वर्ष अशी प्रॅक्टिस कराल ना, हं. तर 5 आज्ञांच्या अभ्यासाने तुम्ही सहज त्यात प्रगती करू शकाल. जय सच्चिदानंद. रीना ढवळेचा प्रश्न आहे अमरावतीहून. मी रीनाची मम्मी बोलतीये. रीनाने प्रश्न लिहून पाठवलाय की मला मोठ्या मोठ्या लोकांसमोर भीती वाटते आणि तिच्या मनात कायम भय असते. हा प्रश्न तिने 15 दिवसांपासून लिहून ठेवला आहे. शिर्डीला चालली आहेस तर तू माझा प्रश्न घेऊन जा. मी म्हटलं होय, तू लिहून ठेव. मग मी तिने येताना माझ्या बॅगमध्ये लिहून ठेवलाय. बरं. म्हणून तिला बोलताना भीती वाटायचं काही कारण नाही. आणि तिने ज्ञान घेतलंय का? हा, मग सांगा तिला, शुद्धात्मा बघ, आपल्यासारखाच शुद्धात्मा आहे अंतरंगात, आणि आपण व्यवहार सामान्य भावनेने करूया, सहज भावाने करूया. हळूहळू शक्तीही वाढेल. उगाच घाबरायची गरज नाही आणि नेहमी अनुभवातून शिकत राहायचं. बघा, व्यवहार केला, काही घडलं नाही, मग हळूहळू शक्ती वाढेल. चला, व्यवहार करायला काही हरकत नाही आहे. आता अहंकार, डिप्रेशन, भोगवटा, सफरिंग, त्या अहंकारामुळे बुद्धी सांगत राहते, असं होईल, माझं हे होईल, माझा अपमान करेल, माझं नुकसान होईल, मला नीट साथ देणार नाही, माझं नीट ऐकणार नाही. म्हणजे ही बुद्धी असं सांगून तिला भीती घालते, भीती वाटायला लागतं. म्हणजे जे वाचलं ते प्रॅक्टिकली पाहणं काही घडत नाहीये. मग घाबरायची गरजच नाही. मनाला असं स्वतःला खंबीर व्हायची गरज आहे. अनुभव घेत मग पुढे जायचंय. अभ्यास केलेला विसरून जाते. मग म्हणते, मग आई आता मी काय 10 करू? मिनिटं असे मग जय जयकार करायचा दादाजींचा. हा. ते प्रार्थनेचं पुस्तक घेऊन जा, त्यात प्रार्थनाही लिहिली. आहे ती वाचते. ती 10 मिनिटं करायची, 2-5 हा. रोज. जेवढ्यांदा अभ्यास करेल तेव्हा प्रार्थना करून अभ्यास करायचा. खूप चांगला रिझल्ट येईल. 12वीत आहे, तिला आशीर्वाद द्यावा. हो, बरोबर पूज्यश्री. आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की तिच्या आजीशी फार खटके उडतात आणि दोघी वेगळ्याही नाही राहू शकत, एकत्रच असतात, पण सतत कटकट करतात. सांगायचं, आजीचं वय झालंय, त्यांची तब्येत, आता तुम्ही हा. सेवेची एवढी मोठी संधी मिळते, भाग्यवान आहात. हा. आजींची छान सेवा करा आणि त्यांना दुःख होऊ नये असा व्यवहार करा. असं शांतपणे समजवा मुलीला. 2 मिनिटं आजी नजरेड झाली तरी चैन पडत नाही हा, हे तिला. प्रेम. लगेच बघायला जाते. प्रेम द्वेष आहे, प्रेम खूप आहे, त्यामुळेच खटके सतत उडतात. पण लक्षात ठेवा, दुःख न देता आजींची प्रेमाने सेवा करा. आज काय? आशीर्वाद द्यावा पूज्यश्री हो, सर्वांना. समजावायचं. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मी डॉक्टर गणेश मुकावर. बोला. दादा भगवानांनी म्हटलंय की लोभ आणि मोहाची गाठ लवकर नाही सुटत, म्हणून सुटण्याचा उपाय सांगावा. आणि दुसरी गोष्ट ही आहे की माझ्या मुलीची नणंद आताच 1.5 महिन्यांपूर्वी निधन पावली आणि तिच्या सासू सासऱ्यांना त्याचं फारच दुःख होतं. मी त्या दोघांनाही इथे आणलंय. त्यांचं दुःख हलकं होईल असं काहीतरी उपाय सांगावा, ज्यामुळे त्यांना थोडं समाधान वाटेल. त्याचं काय की आयुष्य कर्माचा हिशोब पूर्ण होतो तेव्हा ती व्यक्ती निघून आपल्यातून जाते. अशा वेळी समजायचं की हा शुद्धात्मा आपला देह सोडून दुसरा देह धारण करून पुढे गेला आहे आणि मोक्ष मार्गावर आपला प्रवास चालू ठेवला आहे. आयुष्य कर्माचा आपला हिशोब, आपल्या कर्माचा हिशोब, त्याप्रमाणेच सहवास घडतो. हिशोब पूर्ण झाला की मग पुढे निघून जातात. म्हणून आता त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करू की जिथे कुठे असतील तिकडे सुखशांती लाभो, मोक्षमार्गावरून पुढे जाऊत, आत्म्याच्या ज्ञानाची प्राप्ती हो, मुक्ती मिळावी. आणि आता दुःख होत असेल तर ती आपली ममता आहे, आपला मोह आहे, त्यामुळे दुःख होत आहे. म्हणून मग स्वतःच समजून उमजून सेटिंग करायचं. निर्माणची कॅसेट आहे मृत्यूविषयी, दादाजींचं पुस्तकही आहे मृत्यू समयीच्या सर्व गोष्टी समजावल्या आहेत, त्यातून बरंच समजेल तुम्हाला. ती निर्माणची कॅसेटही पहा, निर्मा दादाजींची पुस्तकं पण वाचा, त्यातील अर्थ समजल्याने समाधान लाभेल. आणि मुलीसाठी प्रार्थना करा की दादा भगवान आपल्यावर सोपवलं आहे, आपण सांभाळावं, मोक्षमार्गावर पुढे जावं अशी कृपा करा. प्रार्थना करायची त्यांच्यासाठी. समजलं आता तुम्हाला? जय सच्चिदानंद. आणि लोभ आणि मोहाची गाठ निघून जाण्यासाठी लोभाची गाठ वेगळी संपेल आणि मोहाची गाठ वेगळी संपेल. लोभाची गाठ तोडण्यासाठी तर बघा की लोभ किती आहे, 2-3 करोड आहे का तुमच्याकडे? 2-3 कोटी आहेत? आई नाही, 2-3 करोड असू शकतो सगळा, एवढा 2-3 करोड होऊ हा, शकतो. असे मग आणखी वाढवायचंय तुम्हाला. नाही, तो कमी, लोभ कसा कमी होईल त्यासाठी लोभ, उपाय पण लोभ सांगा. कुणाला वाटतो? आता हा. 25,000 आहेत आणि रोज कमावतोय, रोज खातोय, त्याला लोभ नसतो.
हां. लोभ तर बड्या बड्यांना असतो. असतो. 2-5 लाख 10-15 कोटी असतील हां. तर त्यांना वाटतं की याच्याकडे 25 कोटी आहेत, मलाही तेवढेच हवेत, माझी प्रॉपर्टी 25 कोटी मी करणार. आणि 25 कोटीपर्यंत पोहोचल्यावर म्हणणार की लगेच 50 कोटी कमावलेत, मी पण 50 करणार. म्हणजे मोठमोठ्या लोकांकडे लोभाची ग्रंथी मोठी असते. आपल्याकडे तर कुठे एवढं काय. हां. तरी लोभाची ग्रंथी तोडायची असेल तर पहिला उपाय हा आहे हां. की आपलं जे इन्कम आहे त्यात 5% 10% तुम्ही चॅरिटी करा, गरिबांना दानधर्म करा किंवा सत्संगासाठीही वापरा, धर्मदायसुद्धा करा, चांगला उपयोग करा कुठेतरी. जेवढे तुम्ही द्याल, नियम काय आहे, लक्ष्मी लोभाची ग्रंथी म्हणजे असं ज्याला ती साठवायची इच्छा नाही आहे, वापरायची इच्छा बाळगा, वापरल्यामुळे लोभाची ग्रंथी तुटेल. आणि तुम्ही नाही तोडलीत आणि एखादं दुकान असेल दुसरं कराल, एक फॅक्टरी दुसरी कराल, करत कराल तर मग परिस्थिती तुम्हाला कधीतरी फटकारेल. म्हणजे 10 कोटी मूल्य असेल तर बाहेर कोटींचा लॉस होतो धंद्यात बघा. मग म्हणतात आता मोठा धंदा केला, चूक झाली, जेव्हा लहान होता तेव्हा तसा चालवायला हवा होता, मी खूप मोठा. म्हणजे तो अहंकार जरा, ती लोभाची ग्रंथी आहे त्याची तुटते थोडी. पुन्हा संयोग चांगले जुळतात, पुन्हा लोभाची ग्रंथी मोठी होते. तेव्हा त्याला अनुभवातून कळलं पाहिजे की माझी कपॅसिटी असेल तेवढंच करायला हवं, एक्सेस नाही करायचं आहे. आणि जेवढं इन्कम चालू आहे तेवढा तो मेंटेन करायचा आहे आणि थोडा धर्मासाठी सत्संगासाठी वेळ काढला, मग बॅलन्सही राहील, लोभाची ग्रंथी डिझॉल्व होईल, व्यवहार चालत राहील. आणि तिसरा उपाय आहे, उपाय तर नाही पण हुशार माणसं असतात की साहेब असं केल्यामुळे एवढे मिळतील, असं केल्यामुळे तेवढे मिळतील आणि 5 लाख द्या, 5 लाख हे घेऊन जातील आणि माणूसही गायब होईल. लालसा दिसते. आपल्याकडे म्हणतात ना की लोभी असेल तर तो पैशासाठी काहीही करेल बघा. असा एखादा माणूस भेटतो, मग फसवतो आणि मग पैसे घेऊन ते पळून जाईल. अशी माणसं भेटत राहिली तर लोभाची ग्रंथी लोभी माणसाची तुटेल. तरी सगळ्यात उच्च उपाय हा आहे की देवधर्माच्या कामासाठी द्या किंवा गरिबांसाठी दानधर्म करा किंवा मग लोभाची ग्रंथी तुटेल. जय सच्चिदानंद. आणि लोभाची ग्रंथी तर वेगवेगळ्या प्रकारेच तुटते. हां. तो मोहामुळे दुःख होतंच, शिवाय लोभामुळे म्हणजे माझी बायको, माझा मुलगा, माझा, जेव्हा जेव्हा ते माझं मानलं त्यामुळे आपल्याला दुःख येणार, म्हणजे तेव्हा मोहाची ग्रंथी तुटेल. पण ज्ञानाने ती जास्त लवकर तुटू शकेल. ही फाईल आहे, समभावाने निकाल करायचा आहे आणि कर्तव्य पार पाडायचं आहे आपलं. मोह काय आहे, मोहाने व्यवहार नाही करायचा, कर्तव्यपूर्ती करायची, जबाबदारी आहे, व्यवहार पूर्ण करायचा आहे, तर मोह संपू शकेल. बघा आपले आप्तेष्टच आपल्याला दोषी दिसतात. आपला जिथे जिथे मोह आहे, जिथे जिथे प्रेम आहे, अपेक्षा आहे, जिथे अटॅचमेंट आहे, तिथेच दोष दिसतात. म्हणजे बघा बिझनेसमध्ये असेल तर पार्टनर वेगवेगळे दोष दिसतात, नवरा बायको असेल तर एकमेकांचे दिसतात बघा, सासू सून असेल तरी दोष दिसतात, मुलगा आईवडील यांच्यातही, ज्यांच्याशी आपला व्यवहार होतो व्यक्तीबरोबर, त्या साऱ्या जेव्हा जेव्हा आपल्याला दोषी दिसतात त्या व्यक्तींना निर्दोष पाहणं सामायिकमध्ये करायचं. ज्ञानाच्या 5 आज्ञा वापरायच्या. AA भोगतो आहे त्याची चूक, झाला तो न्याय, निमित्त आहे, निर्दोष आहे, आपलाच हिशोब असतो, कोणाचा दोष नाही, असं हळूहळू प्रत्येक दोष जिथे जिथे दिसतात तिथे 5 आज्ञा म्हणजे AA वापरा. निर्दोष दृष्टीचा पुरावा सेट करा. दादाजींनी किती वेळा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत निर्दोष बघण्याबद्दल. तसंच शुद्धात्मा बघा, रिलेटिव्हमध्ये निर्दोष आहे बघा, असं सामायिक करूया. चला विधी करूया. म्हणा, हे दादा भगवान, हे दादा भगवान, हे श्री सिमंदर स्वामी प्रभू, हे श्री सिमंदर स्वामी प्रभू, मला अशुद्ध उपयोगपूर्वक मला शुद्ध उपयोगपूर्वक जवळच्या फाईल्समध्ये जवळच्या फाईल्समध्ये जेव्हा जेव्हा व्यक्ती दोषी दिसतात जेव्हा जेव्हा व्यक्ती दोषी दिसतात त्यांच्यातील रिअलमध्ये शुद्धात्मा बघायचा, त्यांच्यातील रिअलमध्ये शुद्धात्मा बघायचा, रिलेटिव्हमध्ये निर्दोष बघायचंय. रिलेटिव्हमध्ये निर्दोष बघायचा, निर्दोष बघण्यासाठी निर्दोष बघण्यासाठी 5 आज्ञा, 5 आज्ञा, AA निर्दोष दृष्टीने पुरावा सेट करून निर्दोष दृष्टीने पुरावा सेट करून व्यक्तींना निर्दोष बघू शकेन, व्यक्तींना निर्दोष बघू शकेल, स्वतःच्या कषायामुळे होणारे दोष बघेन, स्वतःच्या कषायामुळे होणारे दोष बघेल, असं सामायिक करण्याची शक्ती द्यावी. असं सामायिक करण्याची शक्ती द्यावी. मी मन वचन काया मी मन वचन काया
माझ्या नावाची सर्व माया माझ्या नावाची सर्व माया भाव कर्म भाव कर्म द्रव्य कर्म द्रव्य कर्म नो कर्म नो कर्म हे दादा भगवान हे दादा भगवान आपण प्रकट आपण प्रकट परमात्मा स्वरूप प्रभूंच्या परमात्मा स्वरूप प्रभूंच्या सुचरणांवर सुचरणांवर समर्पित करतो आहे. समर्पित करतो आहे.